ही कथा आहे बानू आणि तिच्या आराध्य देवाची, खंडोबा. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पवित्र गड जेजुरी. हळदीच्या भंडाऱ्याने न्हालेला, भक्तीने उजळलेला. इथेच वास आहे श्री खंडोबांचा, मल्हारी मार्तंड, शूर योद्धा, भक्तांचा रक्षक. पण आज आपण ऐकणार आहोत त्यांच्या जीवनातील एक वेगळी, हृदयस्पर्शी कथा, बानूची कथा. बानू धनगर समाजातील एक साधी, निरागस मुलगी. ती मेंढ्यांमध्ये वाढलेली, निसर्गाशी मैत्री केलेली. तिच्या मनात होती अपार श्रद्धा आणि निरागस प्रेम. लहानपणापासूनच बानूला एक स्वप्न पडायचं, एक तेजस्वी योद्धा, घोड्यावर स्वार, हातात तलवार. तिच्या मनात आवाज यायचा, मी तुझा आहे. ती मोठी होत गेली आणि तिची श्रद्धा अधिकच दृढ होत गेली. तिला कळलं, हा कोणी साधा योद्धा नव्हे, तर स्वतः श्री खंडोबा आहेत. खंडोबांनी आधीच म्हाळसा यांच्याशी विवाह केला होता, पण भक्त बानूच्या प्रेमात वेगळंच भाव होतं. त्यात अहंकार नव्हता, अपेक्षा नव्हती, होती फक्त अढळ श्रद्धा. बानू रोज डोंगरावर जाऊन खंडोबांचं नामस्मरण करायची. मल्हारी मार्तंडा, माझ्या मनात तूच आहेस, ती म्हणायची. एक दिवस खंडोबांनी तिची परीक्षा घ्यायचं ठरवलं. ते साध्या धनगराच्या वेशात तिच्या समोर आले. ते म्हणाले, तू कोणाची वाट पाहतेस? तो देव आहे, तो तुला कसा भेटणार? बानू हसली. ती म्हणाली, माझा देव मला ओळखतो. तो कुठल्याही रूपात येईल, पण मला त्याची चाहूल लागेल. क्षणात तो साधा धनगर तेजस्वी प्रकाशात बदलला. घोड्यावर स्वार खंडोबा तिच्या समोर प्रगट झाले. त्या क्षणी बानूच्या डोळ्यात अश्रू होते, पण भीती नव्हती. तिने नम्रतेने मस्तक झुकवलं. खंडोबांनी तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन तिला आपल्या आयुष्यात स्थान दिलं. बानू झाली त्यांच्या आयुष्यातील दुसरी पत्नी, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ती बनली भक्तीचं प्रतीक. या कथेत संघर्षही होता. म्हाळसा आणि बानू यांच्यात मत्सरही झाला, पण काळाच्या ओघात श्रद्धा आणि समजुतीने सगळं संतुलित झालं. आजही जेजुरीच्या गडावर जेव्हा भंडाऱ्याचा वर्षाव होतो, तेव्हा लोक येलकोट येलकोट जय मल्हार असा जयघोष करतात. त्या जयघोषात बानूची श्रद्धा मिसळलेली असते. धनगर समाज आजही बानूला आपली मुलगी मानतो. ती त्यांच्यासाठी केवळ देवी नाही, तर स्वाभिमान आणि श्रद्धेची मूर्ती आहे. ही कथा आपल्याला सांगते, देवापर्यंत पोहोचण्यासाठी मोठेपणा लागत नाही, लागते ती फक्त मनाची शुद्धता. बानूचं प्रेम स्वार्थरहित होतं, तिची श्रद्धा अढळ होती, आणि म्हणूनच ती आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहे. येलकोट येलकोट जय मल्हार.